ओय काय बोल. नमस्कार मंडळी. चालू केलंस तू. हा मंडळी, नमस्कार मंडळी, भावांनो बहिणींनो, काय चालली झाली का चहा पाणी? हो झाली. आता किती वाजले? 6 वाजलेत ना, 6:30 झालेत ना. 6:30 झाले का? 6:30 झालेत, पण आज दिवस आहे, अंधार नाही वाटला. 7ला दिवस माळवतोय, आता 6:30ला नाही माळवत. असं आहे का? आज लवकर लागले पाच स्वयंपाकाला. आज काय बनवायला लागले स्वयंपाकामध्ये? झाली स्वयंपाकाची सुरुवात. इकडं चला लसूण सोलून घे ना. इकडं चुलीवर टाकले आलू शिजायला. आज काय भाजी बनवते, आज काय बेत आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा तुम्ही, माहीत पडेल तुम्हाला. हा, मम्मी लागले बघा स्वयंपाकाला, लसूण सोललं चाललाय. आणि इकडं पण युवराज बघा काहीतरी बनवायला गॅसवरती. काय बनाली वा? बेसन. काय बेसन? बेसन बनवून भूक लागली. ते बेसनची बेसनाची पोळी बनवून राहिली. 6:30 वाजता त्याला भूक लागली. आता आता ते बनवून राहिलाय. बेसनाची पोळी बनवून खायला का? त्याला स्वयंपाक पोच तर काय दम निघणार नाही. त्याच्यामुळे त्याची चालली बेसनाची पोळी बनवून खाणं. खाऊ दे त्याला. आपलं चालाय स्वयंपाक. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. आज कशाचा बेत बनतोय ते. इकडं चाललंय मम्मीचं आलू सोलणं. हे काय उकळायलंय मग? आलू शिजलेत, आलू सोलून राहिले. इकडे टाकले तांदूळ शिजायला. तांदूळ काय ते तांदूळ दिसून द्यायचं. इकडं चालत पाहिजे होता तारक मेहता पहा ना. कम बंद केला काय माहिती आता. संपले चार्जिंग त्याची. गरम झाला काय रे, मस्त कापून ठेवलं मम्मीने तर. काय उकळायला तांदूळ. कुशे घेतले पा इकडे लसूण आपले आलू आलू शिलून फोडून पण घेतले. असे एवढाले मस्त बनवलेत. इकडं कांदा कापलाय, टमाटर कापलाय, चुलीवर बघून ठेवलंय. तेल टाकलंय, तेल तपलंय आपलं. आता चला आपण कांदा टमाटर टाकून पहिला टाकू कांदा. मम्मीला गोरी दिसायली. गरम लावली का? नाही बापा, किती गरम लावली आली. लाईटाचा उजेड. लाईटाच्या उजेडाने दिसायली का गोरी पण? पण आणि इकडे घेतलेत पा आपले मसाले, घरगुती मसाला. आणि काय म्हणतात त्याला? लसण कांदा मसाला. हा, लसूण कांदा मसाला, येसूर आणि चिकन मसाला. चिकन मसाला. चिकन मसाला आलूच्या भाजीत. हा, बापरे. टाकायचं थोडसा. त्यानं काय चांगली होतं? बनते. काय? टाकून घेतलं पहा आता टमाटर. युवराज, मला भातवाडी दे आता. मी चम्मच इकडं गुतवला. इकडं टाकू पहा हळद. ते मीठ दे इकडं. इकडं टाकू पहा आता मीठ. टमाट्यावर मीठ टाकलं तर लवकर बारीक होत. गळत आहे लवकर टमाटर. चला आता टाकू मसाले. टाक लसूण कांदा, मिरची पावडर, सगळे मसाले चालू. मस्त भाजून भुजून आलूची भाजी बनवायची होती. तिखट मसाला भाजून. पण आमचं तिकडून लगेच फोन येतो ते मालकाचा. 12 वाजता डब्बा पाठवता का? 8:30 झाले की लगे फोन येतो. 12 वाजता डब्बा पाठवता का? फोन नाही येत. ऑर्डर 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 लगेच त्याच्यासाठी चालली आता शॉर्टकट बनवणं. अजून काय जास्त टाइम झाला नाही, काय नाही. तुम्हाला तर सांगितलंय की 6:30लाच लागलो ना तू स्वयंपाकाला. 6:30ला 8 वाजले. 8 साडेआठ झाले की आलाच कॉल. 12 वाजता डबा पाठवता का? हा म्हणत होता.
तसं हा म्हणाव. मालकाचा ऑर्डर आला की हा नाही म्हणता येतं, ना नाही म्हणता येत. मोबाईल पाहावं लागतो बाई. झालं काय जेवणाचं टाईम, बसावं लागतंय मुकाटे. आम्ही एका साईटवर आहे, ते एका साईटवर आहे. मग पप्पा इकडे बोलवायचंय का? हा पप्पा इकडे बोलवायचं का डबा नेऊन द्यायचा? आता सिक्युरिटी जर आला असला तर तरी नाही यायचे ते. मशीन आम्ही दोघं जण खाऊ, त्याला गप्पा छप्पा तर लय गोड लागत. आम्ही दोघं जण खाऊ. जगतल्या आपला मस्त स्वयंपाक चालत आहे मंडळी बाहेर. बघा मस्त आवाज सुटत आहे. चांदण्या दिसत का मंडळी तुम्हाला? हे बाई चांदणी. इकडं मस्त असा बाहेर रोड आहे. मस्त काही बारीक बारीक गारी हवा सुटते. इथं मी असा लोळायला मस्त चटई टाकून युवत बसलाय घरामध्ये. मम्मी तो चाललाय स्वयंपाक. गावाकडं असंच असतं खुल्या वातावरणात स्वयंपाक. काय करावं आता, गॅसचा काय भरोसा नाही. तो पाहिलं का गॅसचं? तू गेलाच नाही त्याच्याकडे. काय चकचक करतो. मोजता इतना जाल पाहिजे. जगातल्या मापाने नाही असं दिलं रे बापाच्या त्या बापन. अरे वा चला तर सामान घरात घेऊन जा. टाकली पा आपली भाजी काढायला. मस्त बस झाली एवढी भाजी अशी तरी आली मस्त भाजीला. मस्त आली इकडे मस्त घेतली आली. कोथिंबीर कापून आणि इकडे घेतले पा कैरी. हा कैरीची वाटायची आपल्याला आता चटणी. अच्छा टाकू आता थोडी कोथिंबीर. तू काढशील ते मिक्सर तो लावला का मिक्सर? कोण दिलं? कोण? ते भाऊ काढ. तू म्हणलं मिक्सर लाव डबल लाव. पाय दुखायला येऊ काय म्हणलं झेंडू बाम लाव. हे घे इकडं. हे बघ, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि त्याच्यामध्ये लसूण. इथं लोक नाही लोक येत ते मी काढते. आणि बाबा आण रे उठ. नाही रे यार ते बेकार पाय मस्त दुखायला. कैरीला. बेकार बाजू कॉले. आता घरात गेला ना आता ते पण घेऊन या. बरं नेऊ आपण तुला दवाखान्यात. आता जातो का? निघ मग. पैसे देऊन तो आहे त्या परस मध्ये घे. आमरस आंबे आले का कुठं अजून? आमरस आले आम्ही काय 15 रुपयाला आमरस होय. मग ते आंबे चांगले असतील का? नाही ना ते हात खराब करेल राहते. अरे तर महिनाभर वर्षावर गोड म्हणजे असते ते आंबे. घे आपल्या खरंच झाडाला निघालेले आणून हा अरे ते गोड म्हणते माहिती का? चांगलं हवा शिरत होती ते मस्त गोडांमध्ये. खराब होऊ नये लवकर म्हणून एक्स्ट्रा स्टॉक असतो देऊ. आणि ते गंज 15 रुपयाला देतात. पण कोणाला नाही लागत झाडाचा गोडाचा. नाही ते येडा का तू? मिक्सर लावतो मग अलग पाहू. याच्यावर काय ठेवतं ते आण. थोडं वाटतं मग पुढं. कोणला रे? कोण? बसले मी पीठ नाही म्हणून. पीठ आण मला आणि तवा बी आण. इधर रे घुमी. मी फक्त बटन घुमी ना. जास्त झाली मम्मा जाय. अरे बाप निघलं. निघला का? येडाचा बाजार कसा असतोय? येड्या लोकात बाजार भरतोय का? हा हे पहा आपली मस्त चटणी बा कशी काढून घेतली. आता हिला घेऊ आपण तळू. बर नक्की सांगून ना येड्यांचा बाजार कसा असते. तिथे येडे लोक असते का बाजारामध्ये आणि ते काय ऐकत असते ते पण सांगू. येड असेल ओय डोलू झालं ते मोडला असतात भाऊ तंगडे. हटकूनच केलं तो डबल काढायची का? फिरू. हे करत ग मन मी आता. काय खायला रे? फिरू अजून. अरे आणि ती बेस्ट चढ घालली बाप. मला काय ना दोघांना बंद बेस्ट पोळी खाऊन घेतली. नाही खाली का? काय
बापू, हे करा. होय तिकडं घे. धरा. चालली आता मिक्सर झालं काम आमचं. चांगलं म्हणलं त्यार बसतात गोळी बा मिरची तर चांगलं बनवू का? हां पूक बनला आणि ते पूक नाव नाही त्याचं पूक नाव हळू हळू टाकशील मिक्सर तोडून ना तू पडशील. कसं होईल पाय दुखायला मस्त यार. कढी पा मंडळी आपली भाजी आहे का? कडली का आता, आलू टाकले त्यात का नाही टाकले ना. मला तर उकळून घे राहिली भाजी कशाची भाजी उकळण तशी नुसता रस्सा नुसता रस्सा का? रस्सा नाही शारवा असं. व्हेरी गुड गेली आता तो पुढं काय तू आता कोणत्या वेळ लागायची का हे घे, कोणता किडा आहे का नाही तर उड्या मारित पडा का काय? ये इथं बसला यो नक्की सांगा मला या किड्याचं नाव काय इथं तुला नाही माहितच ना उडत आहे आवाज मस्त मंडळी कडली आवडे इकडे भाजी पेट पण मळून झालंय आणि कैरीसाठी मस्त वाटण काढलं मम्मीनं आता कैरी पण गेली बघा तळून तर नक्की सांगा मंडळी हा तुम्ही पण अशी कैरी भाजीवर कच्चीच खातात का तळून खातात किंवा आता काय कैरीची भाजी पण होती ना का चटणीच बनती हां भाजी ना मला नाही जमत ते आंबट गोड नाही ना हे आपल्याला नाही नाही आवडत जास्त आंबट होत नाही ना भाजी त्याच्यामुळं आम्ही असे हा चटणी खातो किंवा मग कशाच भाकरीसोबत खातो मग तुम्ही सांगा म्हणजे तुम्ही कसे खातात तर बघा अशी बनलेली आपले मीठ वगैरे आहे ना मम्मा वरून घ्यायचं काम नाही पडलं पाहिजे मीठच नाही टाकलं वाटतंय बरं ध्यान काढलं तो कारण वरून मीठ घेणं चांगलं नसतंय मंडळी म्हणून मम्मीला एकदा आठवण करून द्यावं म्हणलं त्यात मम्मीने मीठच नाही टाकलं देली आता टाकून टाकलंच नाही मला असं वाटायला लागलं. होती मग खारट आता जास्त आंबट सोडून खारट जसं होईन तशी जाऊ द्या नाही होत पहा मंडळी चटणी पण झाली पीठ पण झालंय आणि भाजी तर कडली कावाची पण आता कशी तयार झाली काय माहिती कढाई ठेवली वर तेल तपवणं चाललंय काय बनवलीस मम्मा आता पेपर आण. हा वाचायचं आहे, हा. एक परत पण आण. आज जरा काय स्पेशलच बेत दिसून राहिलाय मंडळी मला तर काय पण ते नाही माहिती विचारा का मोठ्या ते बनल्यावरच कळून बाबा आता आणलं बघा जीवन पेपर मम्मीला वाचायच्यासाठी वाचून टाकी म्हणा मम्मीला. वाचवा ना वाचते ती कला का नका वाचवा मग मला वाचायचं आलं असते का मी इथं असते का कुठं असती असते कुठं तरी मनुष्य पहिला वाचते येतात धोती कलर आहे आता मनुष्य पहिलं असतं येते मग आम्ही कुठं नाही म्हणतो मग मनीषा ताईला येतंय रिंकूला येतंय सुप्रेला येतंय हॅलो आवाज आहे ना मम्मी गेली मंडळी रेंज गेली बघा आता जाऊ दे रेंज गेली तिकडं पण मम्मी काय बन काही कळ नाही इथे मम्मा आमचा मदत आलाय डब्बा ते त्याच्या आम्हाला घरातच आहेत ना त्याला वाचता येते तर अरे. ते त्याच्या घरातच आहे मंडळी रेंज गेली तेच बरं होतं कसं काय का नाही नाही रेंज जात नसती थोडंसं काय आता कसं आहे बरं तिथे तिथे त्याला वाचता लिहिता येते ते त्याच्या घरा नाही मला वाचता लिहिता येत नाही तर मी पाय अशी हिंडायला लागले इथं पसारा तिथं पसारा हीच गाव तीच गाव भिकाऱ्याला 40 गाव वा बा आपण कोण आहेत हा? आपण कोण आहे आपण भिकारीच आहेत आपल्याला 40 गाव आहेत चला नाही व जिथं वाटत जरा तोच गाव खरा असं जाईन काहीतरी हे का नाही मंडळी बरोबर आहे का नाही नक्की कमेंटमध्ये सांगा मंडळ खरंच म्हणते खरंच आहे ना मग आहेच ना आम्ही 7 भिकारी आहेत आम्ही बरं त्या भिकाऱ्यामधले आम्ही 7 भिकारी आपण तर 4 जण आहेत असंही मंडळी सातचं काय काय असते? करता जसं असलं नशिबात तसं अरे का पुरं तळाली काय हो ना? होय मा हो पुरी भाजी मंडळी पुरी भाजी यापा ही आलूची भाजी आणि हे पुऱ्या आणि इकडे चटणी या सांग माहिती तुला काय पाहिजे तर मा मस्त जर शिकूर खीर बनवली असती दादा मग बनवली ना
कुठे खीर करशे खीर खीर कुठे तुला खीर दाखवू का जाय माय पुरी कर पुरी. हे पाय खीर. बाप रे बाप मंडळीकडे खीर पण बनवली. बस आता पाहायचं काम नाही. पण मी जेवले मंडळी 5 वाजता. मला तर काय आता भूक नाही आणि मम्मीने असा स्वयंपाक केलाय. मी पहिलेच जेवलो नसतो ना मम्मा. मला माहित होतं की तू जेवणार आहेस. दादा मी बाकी काही नाही खाणार. खीरच पेन नुसती. काय बनवू काय बनवू काय बनवू काय बनवू रोज म्हणलं लय वैताग येतो भाजीचा. म्हणलं चला बरं आज बनवू बरं. खीर पुरी भाजीपुरी मी जशी खीरच खाईन मंडळी. चला भाऊ दे मम्मीचा स्वयंपाक. तो मला बोलू आपण नंतर. बनल्या आपल्या पुऱ्या चांगली मस्त टमटम पुरी फुगली. इकडं पाय दर चारा तर राहतात इकडं पाय मग पनीर म्हण धरून पाहिजे. आता फोटो काढायचं तुला दातातले आले असते नाही तर मग का नो आता मी फोटो काढले तर आपला व्हिडिओ होईन ना नंतर कळण. ह्या पा मंडळी मस्त पुरी नक्की सांगा ना कशा वाटतात तर पुऱ्या ठेवा. पा मंडळी सगळा स्वयंपाक आपल्या इकडे तयार आहे. मम्मीने अगोदर मला खीरच दिली बघा वाढवून. कारण आपल्याला जेवायचं नाही आहे त्याचं आपण फक्त खीरच खाणार आहे. जरसे खीर खायची गोळ्या घ्यायच्या आणि झोपून जायचं. काय गोळ्या चालू आहे तुला? आहेत मला काहीतरी गोळ्या. तुला पप्पा काय चालू झालं? दर्शक निवड द्यायला निवड वर त्याला खीर मस्त बनली मा. या मंडळी जेवायला आम्ही जेवायला तिघच आहेत. त्याचा डब्बा भरून देताना व्हिडिओ घेतला नाही वाटतं. आता एवढा डब्बा देऊन आलाय. आम्ही चाललेत आता आमचे जेवण. या जेवायला नक्की कमेंटमध्ये सांगा आमची खीर कशी बनली तर. तांदळाची खीर बनवलेली आहे मी. भात काय शिजवला नाही. तांदूळ मिक्सर मधून पिसून घेतले आणि शिजवून घेतले. अशी खीर बनवू. चला या तुम्ही जेवायला. चला चला थांबवतो आम्ही आता इथंच व्हिडिओ करतो आता जेवण. चला बाय बाय.